तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। कथा कल्पतरू स्तबक 13वा अध्याय 17वा। काल 15 आणि 16 दोन अध्याय आपले कंप्लीट झाले। आजचा 17वा अध्याय आपल्याला या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री रुक्मिणी रमणाय नमः। मुनीसी म्हणे जन्मेंजयो, अगा तू सर्वज्ञ ऋषिराव, तरी सांगे कथान्वयो प्रीत्यादरी। तव म्हणे वंशपायन, रायायके चित्त देऊन, मोक्ष धर्मी गंगानंदन निरूपित से धर्मासी। जनकबोध ऐकून धर्मराजा करी प्रश्न, या देहा नये जन्म मरण, ऐसे काही आहे की। यावरी भीष्म बोलिला, म्हणे विदेह जनके भला, ऐसाची प्रश्न होता केला पंचशिख भिक्षुकासी। चला तर काय आहे प्रश्न। या देहाने जरा मरण ऐसे काही आहे का। या देहाला म्हातारपण आणि मृत्यू येऊ नये असा काही उपाय आहे का। कोणाकोणाला आवडेला असा उपाय। सगळ्यांना की या देहाला मृत्यू नको आणि या देहाला म्हातारपण सुद्धा नको। तर भीष्म म्हणतात की असाच प्रश्न विदेह जनकांनी पंचशिख भिक्षुकांना केला होता, तर त्यांनी काय उत्तर दिलं ते ऐका। मग भिक्षुके तयाप्रती उत्तर दिले ऐशी रीती, की जरा मरणाची निवृत्ती कदापि नव्हे, शक्य नाही। अनिवृत्ती ही नाही जाण, म्हणून अखंड दंडायमान, काळ प्रवाहाई वाहून जन नाना देह पावती। काळाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी वाहत राहावं लागतं आणि आगळे नवीन नवीन त्या ठिकाणी देह त्याला प्राप्त होतात। त्यामध्ये त्या ठिकाणी काही पर्याय नाही, उपाय नाही। अनेक अवस्था पुत्र कलत्र, होती पौत्र संगमापार, तेत बळी दुर्बळ स्थान थोर उंच नीच सारिकी। अनेक अवस्था प्राप्त होतात, कितीतरी अवस्था वेगवेगळ्या देहामध्ये प्राप्त होतात। अनेक मुलं मुली नातरुंड पत्रुंड, अनेक म्हणजे तुम्ही म्हणाल तर आम्हाला 2च मुलं 4 मुलं नाही, अनेक म्हणजे अनेक देहातले अनेक, आणि असा कितीतरी त्या ठिकाणी प्रकार कितीतरी मोठा त्या ठिकाणी असतो। ऐशा प्रवाही वाहता बहळ, सुखे काय सुखी होईल, दुःखे दुःख पावेल दोन्ही आरक्षिती। ऐसिया माझी एकची जाण, जे वैराग्य पुरस्सर ज्ञान, ते मात्र करी रक्षण, अन्य प्रकार नाही। यातून रक्षण करण्यासाठी एकच उपाय आहे, वैराग्य। पण ते रक्षण कशाचं होईल, देहाचं नाही होणार। जे दुःख प्राप्त होतंय ना, त्या दुःखाची निवृत्ती त्या ठिकाणी होईल। तव धर्म म्हणे गंगासुता, ग्रहस्थाश्रम त्याग न करिता, बुद्धी करून सर्वथा कोण मोक्षा पावला। आमचा एक प्रश्न आहे की ग्रहस्थाश्रमाचा त्याग न करता मोक्ष सुख प्राप्त झालं, देव ज्याला मिळाला, असा कोणी आहे का की ज्यानं घरदारही सोडलं नाही। तुम्ही ते योग सांगितला, जप तप सांगितलं, ध्यान सांगितलं, किती अवघड होतं, 2 दिवस ऐकलं आपण। पण आम्ही ग्रहस्थाश्रमात आहे, यात राहून त्या ठिकाणी भगवत प्राप्ती झाली पाहिजे, असा काही उपाय आहे का सांगा। तरी संन्यासी की युक्तात्मा, कवन श्रेष्ठ सांगे भीष्मा। यावरी भीष्म म्हणे धर्मा, ऐके योगिनी संवाद। यासाठी एक योगिनी संवाद ऐका। सुलभा नामे भिक्षुकी आणि मैथिल विवेकी, यांचा संवाद लौकिकी। ऐकी अर्थी सुलभा नावाची एक भिक्षुकी आहे, भिक्षा मागणारी भिक्षुकी, आणि मैथिली विवेकी आहे, म्हणजे एक बुद्धिवान स्त्री आहे मैथिली, बरं का। या दोघींचा संवाद आहे, अलौकिक आहे। मिथिला नामे पुण्यनगरी, तेथे जनक राज्य करी, वेद वेदांग बरव्यापरी जाणे धर्मशास्त्र। मिथिला ही काय आहे तर नगरी आहे, बहुतेक या मिथिला नगरी मधली ती, आणि मैथिली विवेक। बरं चला पुढे उलगडन काहीतरी। मिथिलेचा राजा जनक ज्ञातच आहे आपल्याला, वेद वेदांग शास्त्राचा अभ्यास असणारा राजा जनक,
पुराणे स्मृती कल्पसूत्रे योगशास्त्रे सांख्यशास्त्रे राजनीती धर्मविचारे प्रजा पाळीतसे. आणि हा राजा सर्व शास्त्र पुराणी युक्त आहे. राज्याचंही रक्षण त्या ठिकाणी करत आहे. कालांतरे अधिकाधिक कीर्ती पसरली अनेक की जनक नृप टिळक ऋषीहुनी आगळा. आणि मग कीर्ती पसरली. खरोखर जनक महाराज फार श्रेष्ठ होते बरं. जनकाचा अधिकार खूप मोठा होता. एखाद्या वेळेस जर प्रसंग आला तर सांगेन की जनक महाराज हे फक्त कर्तव्यानं राजा होते, परंतु त्यांची वृत्ती एका साधूपेक्षा ऋषीपेक्षा महान त्यांची वृत्ती होती, मनोवृत्ती. इथं ते सांगितलं ऋषीहुनी आगळा, ऋषीपेक्षा श्रेष्ठ. आणि करतो काय तर राज्यकारभार, म्हणजे राज्यकारभार करूनही ऐसा योगी ऐकोनी कोणी सुलभा नामे योगिनी विचारता ये मेदिनी तव त्रिदंडी सांगितला. आणि फार त्यांची कीर्ती वाढली होती जनक राजाची. तर असा कोणीतरी योगी आहे म्हणून सुलभा नावाची ती योगिनी, ती भिक्षुकी, ती आलेली आहे तिथं की जनक नृप नंदन मोक्षभागी असे संपूर्ण ऐसे कुणी अवचन मनी वाटला संदेह. तिला संशय वाटलेला आहे काय की खरंच जनकाला मोक्ष प्राप्त झालाय का, तो खरंच इतका मोठा विद्वान आहे का. विदेही होते जनक. कोण होते? विदेही. देहाचं भान नव्हतं. आणि जनकाचाच अवतार संत शिरोमणी सावता महाराज आहे बरं का. प्रत्येक देवाचा एक एक अवतार झालेला आहे. जसा वाल्मिकजींचा अवतार म्हणजे तुलसीदास आहे. म्हणजे वाल्मिकजींनी जे संस्कृतमध्ये रामायण लिहिलं कलियुगामध्ये तेच तुलसी रामायण त्या ठिकाणी झालं. वाल्मिकजींचा अवतार तुलसीदास त्या ठिकाणी आहेत. आणि अनेक अनेक संत, जसं उदाहरणार्थ भक्त प्रल्हाद, हे भक्त प्रल्हादच पुढे अंगद झाले, तेच नामदेवराय झाले, तेच तुकाराम महाराज झाले, ते एकच. तसं सावता महाराजांचा मूळ पुरुष, मूळ अवतार कोण असं जर त्या ठिकाणी माहिती नसेल तर त्याचं उत्तर आहे कोण आहे तर जनक महाराज. विदेही आहेत आणि फार मोठी अवस्था त्या ठिकाणी त्यांची. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग ते सत्य किंवा असत्य हे फेडा या मनोगत टाकुनी भिक्षुके रूपात झाली सुंदर तरुणी. जनकाचा अधिकार पाहायचा आहे तिला. शंका आली तिला की खरंच सांगतात तेवढं सत्य आहे का. आणि जनक महाराज विदेही होते, पण मग तिनं काय केलं, भिक्षुकाचं रूप टाकलं आणि सुंदर तरुणीचं रूप तिनं त्या ठिकाणी धारण केलं. भिक्षा मागत मागता आली जनकाची समीपता येरे वस्त्रे रूपे देखिता मानिले आश्चर्य. भिक्षा मागत मागत जनकाच्या जवळ आली. आश्चर्य वाटलं ना. तरुणीचं सुंदर रूप धारण केलं पण काय करते, भिक्षा मागते. आश्चर्य वाटलं राजाला. कवन आली कोठुनी ऐसे विचारी अंतकरणी अन्नादिकी संतोषोनी केले स्वागत. विचार चालू आहे कुठून आली असेल, काय असेल, पण अगोदर त्या ठिकाणी अन्न पाणी त्या ठिकाणी दिलं आणि मग शांत केलं बरं का. एखादा उपवासी असेल तर अगोदर त्याचं स्वागत कशानं, अन्न पाण्यानं केलं पाहिजे. त्या चौकशा केल्या पाहिजे, चौकशा केल्या पाहिजे, पण जेवण झाल्यानंतर काही हरकत नाही. एखादा भुकेला असेल तर ते योगिनी भोजन करून संतुष्ट चित्त होऊन सभे जनक बैसला देखून विचारित अंतरी. जेवण झालं, सभा बसलेली जनकाची विचार करू लागली. म्हणे हा जनक मोक्षवंत असे की नसे यथार्थ तर हे जाणावे लक्षात. वेद करोनिया सत्वगुणी महायोगिनी सत्वे प्रवेशिली त्याचे नयनी आपुले त्याचे नेत्रकिरणी लाविले नेत्र किरण. योगिनी होती ती बरं का, ती काही सामान्य नव्हती. तिनं भिक्षुकीचं रूप टाकून तरुणी त्या ठिकाणी झाली. आता काय केलं तिनं, राजाच्या नयनामध्ये डोळ्यामध्ये तिनं प्रवेश केला. तू म्हणाले कसं शक्य, योगानं त्या ठिकाणी तिने सूक्ष्म रूप धारण केलं असेल आणि त्याच्या नेत्रकिरणाला आपला नेत्रकिरण त्या ठिकाणी लावला. ते भाव प्रवेश कर लक्षणा, भाव पाहून राहिली ती त्याचा. योग बंदे बांधिले नृपनंदना जनक तद्भाव गुणा गीता झाला. तिला भाव प्रवेश करायचा होता आणि म्हणून तिनं काय केलं, तिच्या जवळची जी काही योग विद्या आहे
त्या योग विद्येनं तिला राजाला बांधलं, धरबंधन त्या विद्येनं तिला त्या ठिकाणी बांधलेला आहे. हा, आणि जनकही त्या ठिकाणी बांधल्या गेला. मग हिचा भाव जाणून बोलता झाला नृपनंदन, की तू आहे चर्या कोठून संपादलीस. मोहित नाही झाला, राजानं ओळखलं, विचारलंय तू ही कला कुठून शिकली अशी, आणि कोणे स्थळी जासी, कोठून आलीसी, तू आहेस कोणाची ऐसी, केली पृच्छा. कुठं जायचंय, कुठून आलीस. शास्त्र श्रवणी असताही, शास्त्र श्रवणी वयाच्या ठाई, ज्ञातीवरा भाव दिसत नाही, हे कारण काय लवलाही द्यावे उत्तर. आणि तुझ्या वयाच्या मानानं असं वाटत नाही की तू एवढी विद्या शास्त्र हे कधीतरी कुठं शिकली असेल, कारण वय तुझं तरुण आहे. आणि आतापर्यंत एवढी तू विद्या मिळवली, कधी मिळवली, आणि तुला कसं काय इच्छा झाली. मज छत्रादी राजोपकरणे, असताही मुक्त जानने, तू मायेसी मान्य, मज मोक्ष ज्ञान विशेषे. जया मोक्षाचा कोणीही सहसा सांगणारा नाही, तेही मज विदित सही अनुक्रमे असे. राजा म्हणतो ज्या मोक्षाला सहसा कोणी विचारत नाही. विचारतं का? अहो मोक्ष नावही लोक ठेवत नाही का. हो, मोक्ष म्हणजे ते बाबा मुक्त होणं मरण, हा दुर्लभ आहे. आणि मग ते मोक्ष कोणी विचारतं का? असं कधी कोणी पाहिलं का की बा बसले 4-6 जण, मग केव्हा आम्हाला मोक्ष कसा मिळेल. हा, आहे का एवढं रिकाम पण आपल्याला. कशाने आम्हाला या जन्म मरणाच्या दुःखातून सुटका होईल, कधी कशाने आम्हाला देव मिळेल. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही हे खंड येईल कर्म. उभारायची चिंता होती आपल्याला, ऐका कधी असं काही मी उद्धार पावेन असं कसं नाही. अहो एखाद्या साधूकडं महाराजाकडे जरी गेलो तर आपण आपलं किरकिर संसारातलीच सांगतो. जातो कोणाकडं? साधूकडं. हा, साधूकडं जातो की ते सगळं सर्व संग त्याग केला त्या बिचाऱ्यानं, आणि आपण त्याला काय सांगतो, तेच त्यानं जे सोडून दिलं ते आपण त्याला सांगतो. म्हणजे आपण कधी त्याला विचारत नाही महाराज आम्ही इतक्या दिवसाचा परमार्थ करून राहिलो, इतक्या दिवसाची मिरवून राहिलो, आमच्या सपनातही येत नाही हो, कशानं होईल आम्हाला त्याची प्राप्ती नाही. प्रत्यक्षात कधीतरी त्याचा अनुभव त्या ठिकाणी आल्हादी तरी आला पाहिजे, असं कधीतरी येतं का. तेच म्हणतोय कोण, जनक महाराज म्हणतात की जया मोक्षाचा कोणी सहसा सांगणारा नाही, कोणी सांगतही नाही, कोणी विचारतही नाही, पण मला ते सगळं ज्ञात आहे. पराशर गोत्रज पंचशिक, ज्याचा शिष्य मी ऐक, सांख्यज्ञानी प्रवीण देख, योग शास्त्रज्ञ. पराशरांचा गोत्रज पंचशिक जे आहेत त्यांचा मी शिष्य आहे, पंचशिक ऋषींचा मी शिष्य आहे. सांख्यज्ञान योगशास्त्र आदी सगळ्या त्या ठिकाणी मला विद्या त्या ठिकाणी प्राप्त आहेत. पुढे जागा आहे, पुढे सरका बरं, समोर समोर हा गॅप कशाला ठेवला. हा हवा मागे म्हणून का. राजनीती वेत्ता सज्ञान, त्रिविध मोक्ष मार्गी प्रवीण, तेने मोक्ष ज्ञान संपूर्ण उपदेशिले मज. आणि ते माझे जे गुरु आहेत पंचशिक, त्यांनी मला हे सगळं त्या ठिकाणी सांगितलं. हे कोण सांगत आहे? मला तर वाटतं बहुतेक ही ती योगिनी बहुतेक ती सांगायला लागली. परी नाही माफ करा, जनक राजा सांगून राहिला. परी चळलो नाही राज्यापासून, राज्य सांडून जावेवनी, परी मी राज्य पाळाना नित्याने, करीतो गुरु आज्ञेने. एवढा मी या राज्यामध्ये राहतो. आता राजा म्हणल्यानंतर काही कमतरता असते का? सगळे राजाचे उपभोग उपलब्ध असतात, सगळे स्त्रियादी सगळे भोग त्या ठिकाणी अष्टभोग मुख्य आहेत ते सगळे राजाला उपलब्ध असतात. पण मी तरी चढलो नाही, म्हणजे माझ्या भक्तीतून मी ढळलो नाही. हे सगळं मिळून सुद्धा मी खंबीर आहे आणि गुरुच्या आज्ञेने मी राज्य करतो. आणि काही मोक्ष संहिता विशेष असे अभ्यस्ता, मोक्ष मार्गाची प्रथमता, भूमिका वैराग्य. अजूनही त्या ठिकाणी मोक्षाची संहिता जो मार्ग आहे तो माझा त्या ठिकाणी पक्का आहे. आणि मोक्ष मार्गामध्ये जो सगळ्यात पहिल्यात श्रेष्ठ अगोदर काय लागतं?
वैराग्य लागतं. अनुकूल प्रतिकूल भोगाविषयी ते ठिकाणी आसक्ती नसणे त्याला काय म्हणतात? वैराग्य म्हणतात. म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही पण आसक्ती नसावी. जसं प्रतिकूल भोगाविषयी कोणालाच आसक्ती नसते. प्रतिकूल भोग कोणाला, प्रतिकूल भोग कशाला म्हणतात? प्रतिकूल भोग त्याला म्हणतात. प्रतिकूल म्हणजे जे सांगतो तुम्हाला उदाहरणा देखील कळेल. एखाद्याला डायबिटीज झाली, शुगर झाली आणि मग डॉक्टरांनी काय सांगितलं, तुम्हाला गोड किंवा साखर त्या ठिकाणी खाता येणार नाही. याला सांगायचं, याला म्हणतात की त्या व्यक्तीला साखर ही प्रतिकूल आहे, अनुकूल नाही. आणि मग त्यानं त्या ठिकाणी त्या साखरेचा त्याग केला, तर तो काय त्याग? तो कोणता त्याग झाला? प्रतिकूल त्याग. डॉक्टरनं खायची नाही सांगितली, यानं त्याग केला. पण खरा त्याग कशाला म्हणतात? की ज्याला चालते साखर खायला, कोणताच रोग नाही, पण तरी सुद्धा त्यानं तिचा त्याग केला, याला म्हणतात अनुकूल भोगाचा त्याग. अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही भोगाविषयी ज्याची त्याग बुद्धी असती त्या गोष्टीला वैराग्य असं म्हणतात. वैराग्य उपजे ज्ञान, ज्ञानास्तव करी प्रयत्न, प्रयत्ने पावे मोठेपण, सहज सहजे. ज्ञानाची उत्पत्ती वैराग्याशिवाय त्या ठिकाणी होत नाही. वैराग्याशिवाय ज्ञान त्या ठिकाणी टिकत नाही. म्हणून आपल्याला सगळे इंद्रिय त्या ठिकाणी आपल्या आपल्या ताब्यात असले पाहिजे, मग तेव्हा मग ते ज्ञान स्थिर राहतं, नाही तर मग भ्रष्ट होतं. येणे मत द्वंद्व विशेषे, पिडाटळे द्वंद्व नाशे, योग सिद्धी होय ऐसे निर्द्वंद्व चित्त माझे. आणि मी कोणत्याही द्वंद्वामध्ये, द्वंद्व कशाला म्हणतात? द्वंद्व म्हणजे हे का ती, त्याला द्वंद्व म्हणतात. उदाहरणार्थ सुख दुःख, चांगलं वाईट, सम विषम, थंड उष्ण, प्रजेविषयी भाव, चांगला वाईट, हे काहीच नाही. माझ्या द्वंद्व नाही, निर्द्वंद्व चित्त त्या ठिकाणी झालेले. निर्द्वंद्व निशंक विचारिता मही सुखानंद हृदयी स्थिरावला. गुरु परंपरेमध्ये आपण म्हणतो नेहमी काय 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 निर्द्वंद्व असा आहे जो खरा शब्द. पण आता ते शब्द अवघड असल्यामुळे बऱ्याच लोकांकडून ती चूक होती. निर्द्वंद्व निशंक म्हणजे जो कधी शंका घेत नाही त्याला म्हणतात निशंक. आणि निर्द्वंद्व म्हणजे जो त्या ठिकाणी सुख दुःख, आपला परका, चांगला वाईट हा भाव ज्याच्या डोक्यात नाही, द्वंद्व नाही, दोन दोन गोष्टी ज्याच्याकडे समदृष्टी आहे त्याला निर्द्वंद्व असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि तसा राजा जनक होता. मज राज्य पाळना करिता, अशा बऱ्याच चुका आहे बरं. हरिपाठात बिन, गुरु परंपरेत बिन जे कानपाठ झालेलं आहे. शब्द का चुकतो? कानपाठमुळे चुकतो. ज्यानं वाचून पाठ केलं त्याचा चुकत नाही. कानपाठामुळे बऱ्याचशा चुका होतात. किती किती सांगू आता, हरिपाठात तर खूप होतात. तिरगुण सारण नाही का, तिरगुण सारण निर्गुण सार. हा, तिरगुण बिन सारे, निर्गुण बिन सारे, तर त्रिगुण असारे आणि निर्गुण सारे. भरपूर आहो. सुंदरते ध्यान हा भंग सुद्धा काही लोक चुकीचं म्हणतात. काशो पितांबर, सुंदरते ध्यान उभा विटेवरी. उभा थोडी येते, उभे काही उभा म्हणतात. हा, उभा म्हणजे एकेरी भाषा झाली उभा, पण उभे म्हणले कसं आदर आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी हिरा दिसतो. हिरा दिसतो नाही, कंठी कंठी कौस्तुभमणी विराजित. विराजित म्हणजे इथं तो विराजमान केलेला आहे. कोणता? कौस्तुभमणी. बघा तुम्ही इथे पांडुरंगाच्या कौस्तुभमणी कंठामध्ये, त्याला म्हणतात कंठी कौस्तुभमणी विराजित. अजूनही हा, ज्ञानोबरायाची आरती सुद्धा, ज्ञानोबरायाच्या आरतीचं शेवटचं चरण काय आहे? प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ठेले, रामया जनार्दनी पायी टकची ठेले, असं आहे. तर ते सगळेजण काय म्हणतात? पायी मस्तक ठेवली. तर ते चालत आलेले, पण आम्ही म्हणताना तसं म्हणत नाही. हा, पांडुरंगाची आरती आहे. पांडुरंगाच्या मूळ आरतीत जोड शब्द नाही, लोकांनी जोड शब्द घातले. कोणते? तुळशी माळा गळा कर ठेवून कटी कासे पितांबर कस्तुरी लाटे देव सुरवर येते येते बेटी गरुड हनुमंत पुढे.
नाही, शेवटच्या चरणात हे 5 जोड शब्द घातले वंदे. मी सांगतो कोणतं. आषाढी कार्तिकी भक्तगण येती हो साधू गण येती. हो साधू गण कशातच नाही, मुळगात येत नाही. फक्त काय आहे, आषाढी कार्तिकी भक्तगण येती, चंद्रभागे माझी स्नान करती, गणपतीच्या आरतीत बी आणि दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. झालं. केशवाशी नामदेव भावे ओ वाळती. केशवाशी नाही, केशवाशी माधवाशी नाही. हा, तर हे अशा प्रकारे त्या ठिकाणी ऐकून बरं. मग जे चांगले ज्ञाती लोक आहे ते तसंच म्हणतात. मग त्याच्यामुळे जे समजा ज्या बिचाऱ्या ज्याला वाचन नाही, अज्ञानी लोक आहे त्याचं साहजिक आहे, पण चांगले डोळ्यावाले सुद्धा त्या ठिकाणी असंच म्हणतात. हा, आता गणपतीची आरती वाटपाय सदना, वाटपाय सजना म्हणतात. ते सजना नाही, ते काय सदना. सदन म्हणजे आणि संकष्टी नाही, ते संकटी पावावे. की गणपती बाप्पा तू आम्हाला कशात पाव? संकटात पाव. संकटी पावावे निर्वाणी रक्षा. चला असो. गोपाल कृष्ण भगवान की जय. जर आपल्या काही चुका होत असतील तर त्याही सुद्धा दुरुस्त झाल्या पाहिजे. जशा आपण लोकांच्या चुका काढतो तशा आपल्याही चुका दुरुस्त झाल्या पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगतो, आमची एखादी असेल ना, तुकोबाराय म्हणतात, गुणवंत केलो दोष जाणावयासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण. काय याचा अर्थ? तुकोबाराय म्हणतात, गुणवंत केलो दोष जाणाव्यासाठी. मी गुणवान आहे, पण कशासाठी? लोकांचे दोष काढण्यासाठी. आणि माझं जर पाहिलं तर माझे मज पोटी बळकट दूषण. माझ्याजवळच मला मोठं तुड आहे चुकीचं, पण मी लोकांच्या चुका काढतो. तसं नाही झालं पाहिजे. पण असो, जेवढं त्या ठिकाणी चुका सुधरवता येतील तेवढ्या सुधरवावर. चला बरं. निर्द्वंद्व एक शब्द आहे तेवढा, त्यानं एवढा वेळ घेतला. मज राज्य पालना करिता आहे मुक्त संग सर्वथा, ज्ञान कर्मनिष्ठा उभयता मोक्षा प्रतिकारण. मुक्त संघ आहे मी, म्हणजे मुक्त असून सुद्धा संगतीत आहे. असे काही लोक आहेत की जे त्या ठिकाणी वृत्तीनं सगळ्या गोष्टीतून मुक्त झालेले आहेत, पण व्यवहार करताना आपल्याला व्यवहारामध्ये दिसतात. परंतु गुरुराये तिसरी सांगितले से निष्ठापरी, यम नियम आचरी द्वेष काम परिग्रह, मौन दंभ मोहाधिक ग्रस्ता सारखे असावे देख, त्रिदंडिया सारखे ज्ञान सम्यक असताची मोक्ष. त्यांना गुरुनी काय काय सांगितलेलं आहे तर त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी ते म्हणतात, मला गुरुनी काय सांगितलं तर ग्रस्तासारखं त्या ठिकाणी मौन दंभ मोह सोडून द्यायचा आणि त्रिदंड्यासारखं ज्ञान त्या ठिकाणी मिळवायचं. तरी छत्रचामर वंतासी ज्ञान असता विशेषी, मोक्ष कोण वारी परियेसी, सावधानी आपुलाले पदार्थात ज्याची ज्याची अपेक्षा पडत त्याचा त्याचा स्वीकार करीत स्वामित्वपणे. आपल्या पदार्थामध्ये ज्याची गरज पडली तेवढाच त्या ठिकाणी मी स्वीकार त्या ठिकाणी करतो. त्रिदंडी दंड कमंडलू घेतो, राजा छत्राधिक मिरवितो, ज्ञान जरी समान देखतो, तरी का मोक्ष कापा नव्हे. त्रिदंडी म्हणजे संन्यासी. त्रिदंडी म्हणजे त्यांच्याजवळ काय असतं ते दंड. दंड कोणता? जपाल बसले की त्याच्यावरती आपल्या साध्या भाषेत कुबडी म्हणतो त्याला, पण त्याला दंड म्हणतात. आणि कमंडलू भिक्षासाठी पाणी पिण्यासाठी कमंडलू त्या ठिकाणी असतं. आताच्या काळात बिस्लरी आहेत, त्या काळात कमंडलू त्या ठिकाणी होता. आणि राजा छत्राधिक मिरवतो, पण ज्ञान जर समान असेल तर मोक्ष भेटणार नाही का? भेटतो. फक्त फरक काय? वरचा फरक आहे कवरचा. एकानं दंड घेतला, जपमाळ घेतली आणि मी राज्यकारभाराचा छत्रचामर घेतलं, न्यायानं राज्य चालवतो. आलं का तुमच्या लक्षात? अंतकरण त्या ठिकाणी अंतकरणाला तुमच्या वृत्तीला जास्त महत्व. तुम्ही वरून धंदा काय करता याला जास्त किंमत नाही. काही काही लोक काम प्रपंचाचं करतात पण त्यांचं हृदय साधूसारखं आहे, आणि काही काही वेश साधूचा घेतात पण काम प्रपंचासारखं आहे.
सगळा संसार म्हणजे वरून साधू आणि आतून सगळा ठासून भरलेला प्रपंच. आणि काही काही प्रपंचात आहे सावता महाराज प्रपंचात. आणि वृत्ती बाबा बाबा देवाला प्रत्यक्ष भेटायला यावं लागलं. हा सज्जन नावाचा कसाई काय काम होतं? मांस विकायचं. पण परमात्मा तिथं आला. सज्जन कसा या विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. म्हणजे तुम्ही धंदा काय करता याला काही किंमत नाही. काही करा, डोरं वळा, शेती करा, व्यवसाय करा, नोकरी करा, काही करा, पण तुमची चित्तवृत्ती काय करते याला फार किंमत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जनक म्हणतात की मी जरी त्या ठिकाणी तुला दिसताना राजा दिसत असलो तरी माझी वृत्ती त्या ठिकाणी ज्ञानानं त्या ठिकाणी उत्तमून भरलेली आहे, म्हणून मला मोक्ष मिळणार आहे. आलं ना तुमच्या लक्षात? ते योगिनीला शंका आलेली जनक राजावर, म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय. घराश्रमी दोष देखून परिवाज्रकाश्रम अंगीकरण तरी अंगीकार रूप असता जाण संगी कैसे नि नव्हेची. जे संन्यास घेणारे लोक आहेत ते का घेतात त्या संन्यास? तर घराचा दोष त्यांना जाणवतो. घराचा दोष काय? घर म्हणलं की तिथं काय आलं? सगळं आलं. मग घराचा त्यांना सगळे दोष कळले का नाही? उदाहरणार्थ आता आपण घरी आहे, आता घरी येतं समजा घरी तर मग काहीच होत नाही घराचे दोष. घरामुळे अभ्यास 1 महिना फक्त एवढे ग्रंथ वाचणं होतो तुमच्या निमित्ताने. नाहीतर याच्यानंतर तुम्हाला किती काही करा, कोणी जरी असला तर तो असा घंटाभर पुस्तक उघडून बसल का ग्रंथ उघडून बसल आणि अभ्यास करल? शक्य नाही. इथून गेल्यावर जर ते झोपेल नसलं त्याला झोका द्यावा लागतो. घराचे दोष येते. इथं लय मोठीपणा चालला, पण घरी काय चाललं ते घराचे काय आहेत? दोष आहे. म्हणून एकानं काय केलं? घराचा त्याग. तेवढं सांगितलं बरं, बाकीचं काही नाही. घराचा त्याग करून त्या ठिकाणी एखाद्यानं काय केलं? आश्रमाचा स्वीकार केला. ऐका, परिवाज्रकाश्रम अंगीकारण, संन्यासाश्रम म्हणजे त्या वनामध्ये आश्रम असतात ना संन्यासी लोकांचं, त्या आश्रमाचा एकानं स्वीकार केला. मग जनक महाराज म्हणतात घराचा आश्रम सोडला, घराचा आश्रय सोडला आणि तिकडं वनातल्या कुटीचा आश्रय केला. मग त्या कुटीत नाही का त्याला भीती नाही का? त्याला सप्पर नाही का? त्याच्यात पाणी गळणार नाही का? तिथं व्यवस्था पाणी आणावं लागणार नाही का? तिकडं सडा संमार्जन करावं लागणार नाही का? फरक काय आहे? अहो याचा त्याग केला आणि त्याचा स्वीकार केला. मी तर नेहमी कीर्तनातून सांगत असतो की गृहस्थाश्रमी माणसाला एखाद्याला 2-3च मुलं असतात, त्याचा प्रपंच थोडक्यात. 2, 4, 5ही मुलं असली तरी त्याचा प्रपंच थोडक्यात. पण एखाद्यानं संन्यास घेतला आणि आश्रम टाकला आणि आश्रमावर 50 पोरं वागवली. सांगा आता कोणाचा संसार थोडा आहे? आपला संसार बरा आहे त्याच्यापेक्षा. तर 50 सांभाळल्यापेक्षा आपली 4 बरी ना आपली. म्हणून तुम्ही करता काय याला महत्व नाही, वरून तुमची वृत्ती काय करते याला फार किंमत आहे. वरून साधू जरी झाला, संन्यासी जरी झाला आणि वृत्ती जर प्रापंचिक असती, मिळवायचीच असेल. आता कितीतरी संन्यासाचे आश्रम येतात, त्याच्याकडे कितीतरी करोडो रुपयाच्या संपत्ती आहेत. मग ते काय नावालेच संन्यासी झाली, मालमत्ता भरपूर झाली. मग त्याच्यापेक्षा आपण बरी नाही का? आपण प्रपंच करून परमार्थही करून राहिलो. असं तसं जनकाचं आहे. जनक हा एवढं राज्य कारभार सांभाळतो, पण वृत्ती त्याची इतकी श्रेष्ठ आहे की सर्व संघ कशाचा त्यानं आश्रय चिकटून ठेवलेला नाही, फक्त व्यवहार करतो तो. जळी पद्मपत्र जैसे, पाण्यात कमळ राहत पण कमळाचं पाणी त्या ठिकाणी त्याला नाही करतच नाही. पाण्यात निखळ कमळाचा वास कशात आहे? पाण्यात. पण त्याच्यावर एखादा थेंब पडू द्या, सटकन बाजूला जातो, ते चिटकतच नाही पाण्यात राहून. तसं जनक राजा राज्य कारभारात राहून सुद्धा त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी लवलेश आपल्याला लागू देत नाही. चला स्वामित्व तरी रायासी, समानत्व संन्यासी संन्यासियासी, निग्रही अनुग्रही वयासी. समानत्व सारखंच आहे म्हणतात ते. एकानं समान राजानं समान दृष्टीने जर प्रजेशी व्यवहार केला, संन्यासानं तेच केलं. संन्यासाला काय करावं लागतं? तर सगळ्या जीवाला समदृष्टीने पाहावं लागतं, प्राणी असेल पक्षी असेल. आणि राजाला सुद्धा तेच.
घरचा असला तितकाच बाहेरच्याला न्याय द्यावा लागतो, झाला त्याचा परमार्थ. तरी भिक्षुकाची मुक्त होती आणि राजे कापान मुक्त होती. ज्ञाने करून होय मुक्ती रायासी कोण वर्जी. म्हणून भिक्षुक किंवा संन्यासीच मुक्त होतो आणि संसारिक लोक मुक्त होत नाही, हे असं म्हणता येणार नाही. हे चुकीचं आहे. कारण मुक्ती ही संन्यास घेतल्याने मिळत नाही, मुक्ती ही घरादाराचा त्याग केल्याने मिळत नाही, तर मुक्ती मोक्ष हे ज्ञानानं मिळतो. मग तुम्ही ते कुठेही राहा पण ज्ञान मिळवा. ज्ञानानं मोक्ष मिळतो, घरादाराचा त्याग केल्याने मिळत नाही. तस्मात काशाय वस्त्र धारण कमंडलू धारण मुंडन ही मोक्षा प्रतिकारण चिन्हे नव्हती. हे काही मोक्षा करता नाही, सगळ्या कपड्याचा त्याग करून टाकायचा, कमंडलू घ्यायचं, मुंडन करायचं, निघायचं नाही. नाही, हे वरवरचे साधन आहे. खरं साधन आहे ज्ञान. चिन्हे असता ती सर्वार्थी ज्ञानाची कारण मोक्षाप्रती अथवा दुःख शिथिलता अति देखुनिया. चिन्ह काय आहेत तर अंतकरण, अंतकरणाची वृत्ती चिन्ह आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भोंदोगिरीला थारा नाही, भोंदोगिरीला थारा नाही, ज्ञानालाच थारा आहे. तुम्हाला सांगू का, बऱ्याच ठिकाणी आळंदीतले जे मोठे महात्मे संप्रदायातले ते ज्ञानेश्वरी गाथा भागवताचा चांगला अभ्यास आहे, अधिकारी पुरुष आहेत, ते लोक आवलीय साधूंनाही मानत नाही. तुम्हाला मग का मानत नाही? त्यांचं मत असं आहे की मोक्ष हा ज्ञानानं मिळतो. मोक्ष हा कशानं मिळतो? ज्ञानानं मिळतो. साधूपणा हा ज्ञानानं त्या ठिकाणी प्राप्त होत असतो, त्या ठिकाणी पिशासारखं राहून मोक्ष प्राप्त होत नाही, असं त्या लोकांचं मत आहे. आणि शास्त्राचा त्याला आधार सुद्धा आहे. कारण वरवरच्या यानं त्या ठिकाणी मोक्ष मिळत नाही, तर मोक्ष हा ज्ञानानंच त्या ठिकाणी मिळत असतो. नाही ज्ञानेन सदृश्यम, ज्ञानाशिवाय त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आळंदीतले मोठे मोठे महात्मे आवलिया लोकांना मानत नाही. त्यांचा देव एकच आहे, ज्ञानोबा, तुकोबा, पांडुरंग. म्हणजे संप्रदायातले सगळे संत, आपल्या वारकरी संप्रदायात जेवढे संत आहेत, या संतांना वारकरी संप्रदाय अधिकृत मानतो. म्हणजे निवृत्तीनाथापासून निळोबारायापर्यंत, मग मधले सगळे आले, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, हे सगळे संत तिथं आले. पण ज्यांनी पांडुरंगाला जाणून ते स्वतः पांडुरंग झाले तेच. बाकीच्यांना वारकरी संप्रदाय शक्यतो थारा देत नाही. पण काय झालं, हे आळंदीत चालतं, इकडं आलं की हे इकडे चालवावं लागतात काही गोष्टी. म्हणून कोण आले हो म्हणावं लागतं, कोणाच्या पाया पडावं लागतं, कारण तो कारभार चालवावा लागतो. कारण मग कारभार तसं नाही केलं तर विरोध दिसतो, विरोध दर्शवला जातो ना. आणि सामान्य लोकांना इतकं हे मोठं सांगून त्याला पटत नाही, कारण त्याच्या डोक्यात ते त्याच फक्त वशेल असतं. ते जर आपलं सांगितलं ते म्हणतात हे आपल्या विरोधात आहे, त्याच्यापेक्षा कधी कधी त्याच्या संग जाऊन त्याच्यासारखं म्हणतात नाही, महाराज का महाराजाची निंदा करतात. हा, कारण त्यांच्या डोक्यात तेच फिट बसेल असतं, तेवढं ते आपण काढू शकत नाही. मग त्याच्याकरता आपण थोडंफार त्याच्यासारखं व्हायचं, पण आपण आपली बुद्धी स्थिर ठेवायची. महाराज लोक गजानन बाबा बी मानत नाही ना, वारकरी संप्रदाय मानत नाही, फक्त याच्यावर गजानन बाबा, साईबाबा. का? कारण संप्रदायानं जगाला कर्मकांडातून बाहेर काढलं, ते संतच नाही म्हणतात. आता आपला आता हा व्हिडिओ याच्यावर आपण टाकून राहिलो, याचा कोणी त्या ठिकाणी गैरअर्थ काढू नका, सर्वजण पाहणार आहात. पण स्वामी समर्थाची जी शाखा आहे त्याच्यातही कर्मकांड फार वाढलं. ही पूजा करा, ती पूजा करा, असं करा, तसं करा. आणि वारकरी संप्रदाय कर्मकांडातून बाहेर काढून त्याने सांगितलं फक्त नामस्मरण करा. मला सांगा किती सोपं आहे. हा, इकडं तोंड नाही झालं पाहिजे, इकडं नाही पाहिलं पाहिजे, इकडं फुल नाही झालं पाहिजे, त्याचं देठ इकडून नाही झालं पाहिजे, पाणी याच तांब्यात नेलं पाहिजे. अहो त्या शिवकथे, बरं मी तुम्हाला दुसरं नाही सांगत, तुम्ही शिवलीलामृत तुम्हाला मान्य आहे का नाही? मग शिवलीलामृतामध्ये झालेली कथा, त्या शिकाऱ्यानं बेलाचं पान कसं टाकलं होतं? जसं पडेल तसं. बरं ती उभा कशावर होता? झाडावर. झाडावर चढताना शिवपिंडीवर पाय देऊन वर चढला होता. मला सांगा मग त्यानं कोणती दिशा पाहिली? हा, महत्वाचं काय? भाव, हृदयाचा भाव महत्वाचा आहे. ज्याचा हृदयाचा भाव त्या ठिकाणी शुद्ध असला त्यानं मग त्याच्याकडून तुटकी मुटकी बी सेवा झाली तरी चालती, भाव शुद्ध होता. म्हणून विदुराच्या घरी भगवान परमात्मा गेले, सुलभा काकून केळ द्यायचे, भांबावून गेली. ती केळ सोलायचं, केळातला घर आपण खायचा, कातडी त्याच्यात तेल द्यायची.
आणि त्यानं सुद्धा ते कातडे आनंदानं खायचे. विदुर काका आले ना पाहतात सुलभा काकी केळाचा गर खाते आणि हा कृष्ण परमात्मा काय खातो, केळाचे ते साल खातो. अरे 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 म्हणजे जगन्नियंता परमात्मा आहे, वेडी झाली का, कोण येतो त्याला तू ओळखत नाही का, जगत जनित्य आहे तो, म्हणजे ज्यानं जगाची निर्मिती केली, ज्यानं जगाला जन्माला घातलं तो जगत जनित्य आहे, जगत जीवन आहे असा परमात्मा आहे. त्याला काय खाऊ घालती, केळाची टकर. जाग केलं बायको लाग म्हणे काय करते, रेडी झाली का. तो कोणाच्या घरी येत नाही, आपल्या घरी आयता आला घर पुसून त्याला काय खाऊ घालते, केळाची टकर, केळाचे साल. आणि यालाही जाग केलं म्हणे का रे अरे ती झाली येडी पण तुला कळायला पाहिजे ना, तू जग चालवतो केळाचे टकरे खातो का. त्यानं सांगितलं विदुरजी हिच्या भक्ती आणि भावापुढं त्या ठिकाणी मी काय खातो हे मला ज्ञात नाही. मग राहिलेले केळाचा घर विदुर काकानं काढून द्यावा आणि कृष्णानं तो घर खावा. आणि मग कृष्णानं सांगितलं काका काकीच्या आजच्या सारखी चव नाही. तुम्हाला सांगा चव कशात होती, टकरात आहे का केळात आहे, दोन्ही तर नाही. चव कशात होती, घेतो अंतरीची गोडी. तो गोडी कशाची घेतो, अंतकरणाची गोडी घेतो, वरच्या ह्या गोष्टी सगळ्या. आणि म्हणून वारकरी संप्रदायानं कर्मकांडातून काढलं. मग कर्मकांडात जास्त गुंतू नका करा, विधी करा, विधान करा, शौच म्हणजे पवित्र पण ठेवा, या गोष्टी चांगल्या आहेत, पण मोजकं ठेवा. जेवढं शास्त्राला मान्य आहे तेवढं करा. अति कर्मकांडात कोणीही गुंतू नका. हा वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी उपदेश साधू संतांनी आपल्याला यातून काढलं. चला अधिक सांगत बसलो तर हा अध्याय त्या ठिकाणी माग पडेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय सुरू आहे आपलं, संन्यासाचं झालं का, पुढे गेलो. वैराग्य संग राहिले घरात राहून. ते म्हणतात हे अंगावर भगवे घालणं किंवा अंगावरचे कपडे काढून टाकणं यानं ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञान प्राप्त होतं अंतकरणातले कामक्रोध काढून टाकल्यानं. आता किंचनत्वे मोक्ष जाण आणि सकिंचनत्वे बंधन, तरी हाही नियम कारण दिसत नाही. काजे अकिंचन विशेषे ज्ञानशून्य असते असे, आणि सकिंचन तो दिसे ज्ञानयुक्त. यास्तव धर्म कार्यार्थ मोह तथा राज्य परिग्रह ये स्थाने निसंदेह बंधाचीच. आणि म्हणून मोह जर त्या ठिकाणी असेल, धर्म अर्थ आणि काम याच्या निमित्तानं जो मोह असेल त्यानं बंधच त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि मी तो यथार्थ ऐसी औनातिरिक्त अबंधपदी आता सत्य राहिलो असे. राज्य संबंधी ऐश्वर्ये एतद्रूप पाशची पाहे, याची स्नेहस्थाने मोहे पुत्र मित्रादिके. मोहाची स्थानं आहेत काही, स्नेहाची स्थानं कोणते, पुत्र मित्र आदी नाते संबंध हे पाश आहेत. ही पाशबंधने जाणं, मोक्षरूप पाशानावरी ठेवणं, त्याग नासक्ती वैराग्य ज्ञान एतद्रूप खड्ग. हे जे सगळे पाश आहेत ना, हे सगळे पाश म्हणजे फाशे. हे सगळे फास त्या ठिकाणी मोक्षरूपी पाशानावर ठेवून द्यायचे, म्हणजे त्यातून मुक्त व्हायचं सरळ सरळ ते. आणि अनासक्तीनं वैराग्यानं त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होईल. येणे बंध छेदिला असे हा फलितार्थ विशेषे. संसार दुःख निरसे विरक्तत्वे, मी पुत्र मित्र कलत्र क्षेत्रादी स्थळी निरंतर असोनिया नसे तत्पर आत्मनिष्ठ. आता मी तव ऐसा मुक्त असे व वरवसा, परी तुझ्या वर्ण विशेषा ऐको इच्छितो तुझ्या देही सुकुमार. हा चला, आता मी तव ऐसा मुक्त. असा मी कोण आहे, तर मी मुक्त आहे. अशा प्रकारे कोण म्हणत आहे, कोण म्हणतंय, जनक राजा. जनक महाराज त्या ठिकाणी तिला सांगतात योगिनीला की मी अशा प्रकारे मुक्त आहे. तुला जरी दिसत असलो मी प्रपंचातला, तुला जरी वाटत असलं की मी हे संसारातले कामं करतो प्रपंचातला असलो, तरी माझं अंतकरण या सगळ्यातून मुक्त आहे. आता तू सांग कोण आहे. तुझ्या देही सुकुमारता उत्तम नव यौवन असता नियमाधिक सर्वता काय हेतू. यौवन आहे, तरुण आहे, आणि काय हेतून तू इथं आलेली आहेस ते मला तू सांग.
कोणत्या हेतून तू हे नियमपात पाळलेले आहेत. यासी कपट वेश धारण तुझ्या ठाई युक्त जाण युक्ता युक्ता नृपनंदन ऐसी प्रतिते पाहणी. तू जाणकार दिसते पण तुझ्यात एक दुर्गुण आहे. कोणता? कपट आहे. कपट. कपट कसं बरं की बा हा मुक्त आहे की नाही. शंका. शंका. हा राजा आहे तर हा मुक्त आहे की नाही. तुला माझ्याविषयी शंका आली का नाही. शंका परमार्थात चालत नाही ना. एका जनार्दनी न घ्यावा संशय. हा आहे मग हरिपाठ नाथाचा. निश्चयेसी होय हरिरूप. एका जनार्दनी न घ्यावा संशय. संशय घेता येत नाही आणि तू तर संशय घेणारी वाटून राहिली. निष्कामता माझ्या ठाई त्रिदंडादी धारण नाही तथापि मी युक्त पाही हा अर्थ नाही जाकीला. आणि तू स्वदृष्टी अंतरी निक्षेपिली माझ्या नेत्री स्वस्वभाव परीक्षे अवधारी माझ्या हृदय प्रवेशविला. आणि तू तुझी स्वदृष्टी माझ्या दृष्टीमध्ये टाकून त्या ठिकाणी पाहिली. तिने करून पाहिलं होतं ती विद्या. आणि स्वस्वभाव माझी परीक्षा त्या ठिकाणी माझ्या हृदयापर्यंत जाऊन तू परीक्षा घेऊन पाहिली. तरी तू ऐसी कपटी धूर्त कोणी आणली राज्यात की माझ्या हृदयी स्वभावतः की माझ्या अवधारी. काय तरी तू ऐसी कपटी धूर्त कोणी आणलीस राज्यात की माझ्या हृदयी स्वभावतः प्रवेशलीस. कोण आणलंय तुला. तू कपटी आहे, धूर्त आहे. ते काही युक्तायुक्त तू आणले नाही मनात. तू ब्राह्मण जाती स्वतः मी तरी क्षत्रिय. तू तर ब्राह्मणे दिसतीस आणि मी तर तुझ्यापेक्षा खाली आहे, क्षत्रिय आहे. तरी क्षत्रिय आणि ब्राह्मण ऐक्ययुक्त कैसे जाण. तू माझ्या ठाईर गुण केला वर्ण संकर. तू माझ्या हृदयामध्ये प्रवेश करून पाहिला कसा आहे. ती विद्येनं बरं का, विद्येनं. तू माझ्या नजरेमध्ये तुझी नजर त्या ठिकाणी ती विद्या तिनं टाकून पाहिली. आणि म्हणून तू त्या ठिकाणी काय केला तर वर्ण संकर केलेला आहे. म्हणजे तू ब्राह्मण मी क्षत्रिय आणि आपला संबंध कसं काय होणार. तू तरी मोक्षधर्मिनी मनवितेस निसंग योगिनी गृहाश्रमी मज लागुनी जन बोलती. तू तर त्या ठिकाणी योगिनी आहे आणि मी तर गृहस्थाश्रमी त्या ठिकाणी आहे. हातवा केला अनाचार दुजा केला वर्ण संकर. तू मज नेनसी स्वगोत्र अथवा अन्य गोत्री. तू मज माझी प्रवेशता क्षत्रियामध्ये सर्वता. तिसरा वर्ण संकर उभयता होऊ पाहे. इथं तिसरा वर्ण संकर होण्याची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. तू योगिनी मी गृहस्थ आपले परीक्षा रूप कार्यार्थ या कार्य वर्ण संकर सत्य केला असशी. ते मूर्खता तुझी जाण अथवा तुझे मिथ्या ज्ञान. जैसे कवळ आली या शुक्रवर्ण ती दिसे. आणि तुला वाटत असेल तू कोण आहे तर ज्ञानी आहे, पण आमच्या मते तू त्या ठिकाणी ज्ञानी नाही. तुला जसं त्या ठिकाणी एखाद्याला कवळ झाला कवळ तर त्याला सगळं कसं दिसतं पिवळं पीतवर्ण दिसतं त्याला. आणि तसं वास्तवात पिवळा असतं का. चंद्र पिवळा असतो का. त्याला त्या कवळ झाला त्याला काय वाटतं चंद्र पिवळा आहे. दूध कडू असतं का नाही. पण ज्याला ताप आली ते काय म्हणते ते काय म्हणतो व्यक्ती दूध कडू आहे. ज्वरे विटाळले मुख तरी ते दुग्धा ते म्हणे कडू विख. ज्वरानं ज्याचं तोंड विटाळलं म्हणजे कडू झालं तर ते दूध आलेच काय म्हणतात काय आज कडू कडू दूध लागलं. पण ते दूध कडू असतं का नाही. ज्वरानं त्याच्या तोंडाची चव गेलेली असते. तसं तुला झालं ते कोण सांगतं जनक ते योगिनीला सांगतात. तू स्वतः ज्ञानी म्हणितलं तर ज्ञानी नाही तुला ते झालं ना तसं दिलं बाबर समोर. तिथूनच असं धरा हा जरा बरं आहे. नाही चष्मा खूप चमकतोय. असं वर ठेवून नाही जमत का असं गाडीच्या खाली पडलं लाईट गाडीच्या खाली लावली
अथवा कोणी एक मळीन दोष फाटा झाला उत्पन्न तैसी स्वस्वाधीन होऊन यथेच्या वर्तत ऐसे असता काही तू शास्त्रज्ञानाविषयी श्रम केला असेल तोही वृथा गेला. आणि मग जनक म्हणतात तू आतापर्यंत काय ज्ञान मिळवलंस ना ते सगळं वायाला गेलं, कारण तू कपट केलंय, माझ्या वर्गाचा ठाव घेऊन पाहला आणि वर्णसंकर त्या ठिकाणी केला. तुझे मम हृदयासी अति स्पर्शुनी या दृष्टता अंती जे तुझी गुप्तता होती ते प्रकाशली. माझी सत्ता ये सभेसी हिचाही जय करू इच्छिसी म्हणून माझ्या ठाई दृष्टीसी ठेवितोसी वारंवार. या सभेमध्ये तुला विजय प्राप्त करायचा म्हणून त्या दृष्टीने तू आली. ते न्यायचे जाणतो कारण मी माझा पक्ष करावा न्यून आणि आपला पक्ष पूर्ण उंच करावा. तुला वाटतं की आता तुझं मत इथं सगळ्यांनी ऐकावं, राजाला कमीपणा त्या ठिकाणी, राजाचा पक्ष कमीपणा त्या ठिकाणी दाखवावा या निमित्तानं आली होती. राजाचा कमीपणा दाखवण्याकरता आली होती म्हणून राजा बोलतायत तिला. अमर्ष दोषे बुद्धिभ्रंशे दुशिलीस दोष विशेषे त्यात मागुतेने असे योगास्त्र तुझ ते एक वाटते मनी की अमृत विष दोन्ही माझ्या ठाई मिळवून प्रेरित असे. असं वाटतंस की तू विष आणि अमृत दोन्ही इथं एकत्र मिळवायला आली. तरी दूषितासी निर शिदितासी अन्न मात्र अमृत प्राय होते निर्धार स्त्री अथवा पुरुषाशी. तर तुला मी सांगतोय त्या योगिनीला जनक म्हणतात ज्याला तहान लागली त्याला पाणी आणि ज्याला भूक लागली त्याला अन्न हे अमृतासारखं लागतं. ज्याला भूक लागली त्याला अन्न दिल्यावर तो काय म्हणतो, आहा अमृतच त्या ठिकाणी पोटात पडलं. अशा प्रकारे तरी तयासी नसता कारण विश्वत होते उदकान्न म्हणून या तुझे करण वृथा होय. आणि ज्याला ताण भूक नाही त्याला जर दिलं तर विषासारखं. ज्याचं पोटभर जेवण झालं त्याच्या पुढे तुम्ही काही नेऊन ठेवा, नाही का, तो खाल्लं त्यानं तर त्याचं काय होतं, विष होतं. असं दृष्टी अथवा भावे करून अथवा योग्य केले स्पर्शन आता करू परीक्षण पाहतेसी हा युक्त आहे की नाही हे जाणाया सर्वही आकार गोपन केलासही हे अयुक्त होय. तू त्या ठिकाणी कपट भावानं का होईना योग भावानं त्या ठिकाणी मला स्पर्श केला, माझ्या हृदयाचा ठाव तू त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून तुझे गुप्त रूपानं कार्य केलेलं हे चुकीचं आहे. अथवा तुझं सहजे कोणे राज्यस्थिती पहा या कारणे केले असेल पाठविणे आकार गोपन करूने किंवा एखाद्या राजानं तर तुला गुप्तचर म्हणून पाठवलं नाही, मग तू येथं आलीसी तरी हे विरुद्ध नीतीसी आता ऐके वचनासी वृथोक्त शुभे. आणि म्हणून असो आता जे असेल ते, पण आता माझं एक म्हणणं तू आई राजे एकांत स्थळी बैसले तथा द्विज जाती बले अथवा नूतन सर्व कळे स्त्री रूपवंत स्त्री गुणे बुद्धिमंत ते समीप अकस्मात अपरिचितवे निभ्रांत न वचावे पये. तर ते सांगतात राजे एकांत स्थळी बैसले तया द्विज जाती ही भले, राजानं एकांतात बसलं पाहिजे किंवा ब्राह्मणाच्या सोबत बसलं पाहिजे. आणि ते म्हणतात स्त्री गुणानं बुद्धीनं श्रेष्ठ असते, पण तिच्या जवळ जर अकस्मात सुद्धा जर त्या ठिकाणी अचानक अपरिचित व्यक्तीनं त्या ठिकाणी बसू नये, अपरिचित व्यक्तीच्या जवळ अपरिचित व्यक्तीनं बसू नये. यात ही पदार्थाप्रती अर्ज वजावे ह्याची नीती ते तू अनोळखी स्त्री जाती वृथा आलीस. आणि तू अनोळखी आहेस तरी इथं आलीस. आपुले ज्ञान आचारशीलत्व आणि अभिप्राय भाव येथ येण्याचे कारण सर्व सांगावया योग्य. आणि म्हणून तू इथं येण्याचं काय कारण आहे ते त्या ठिकाणी सांग. ऐसे जनके नाना वचने निर्मितसली सुंदरा तेने मग येरी वेदार्थ वचने बोलती झाली. अशा प्रकारे जनक भरपूर बोलले तिला. आता तिने सुद्धा वेदांताचे काही शब्द बोललेले आहेत, ऐका मंडळी. चला. सुलभा म्हणे राया पाही तू बोलिलास जे काही ते युक्त दिसत नाही विचार दृष्टी. सुलभा ती योगिनी म्हणते राजा तू बोलला ते काही मला पटत नाही विचारानं. बर तरी ऐके वाक्य लक्षण मुख्य वाक्य वाक्यार्थ वाक्य गुण दोष यथार्थ ऐसे विचारून समस्त बोलावे वक्तव्य. तरी ऐके वाक्य लक्षण सूक्ष्म सांख्य क्रम
निर्णय प्रयोजन हे 5 अर्थ सप्रमाण ते लक्षित वाक्य याचे अनुक्रमे लक्षण सूक्ष्म म्हणजे ऐसे जाण ज्ञान स्नेहापार्थाचे भिन्न विषयत्व असताही तर तिनं काही वाक्याचे प्रकार सांगितले वाक्याचे 5 लक्षण त्या ठिकाणी सांगितलेले आहेत अत्यंत गाठी पाडणे ऐक्यकरण बुद्धी होणे हे सूक्ष्म वाक्य जाणणे सूक्ष्म दृष्टी वाक्य दोष वाक्य लक्षण याचे प्रमाण विभागी ज्ञान जो अर्थ त्याचे लक्षण धारण हे सांख्य बोलीजे हे विवक्षित बोलणे स्वभावे हे आधिकाय पाठी बोलावे हा विवेकानुभवे तो क्रमच जाणीजे इच्छापूर्व अथवा द्वेषे जी अर्थी प्रवृत्ती विशेषे पुरुषाची होत असे ते प्रयोजन ते सगळे व्याख्या आहेत बरं का शब्दाच्या वाक्याच्या विषयी आलेले ते व्याख्या आहे धर्मार्थ कामाधिक सहसा प्रतिज्ञा करिता परियेसा सार विचारणे हा ऐसा निर्णय बोलीजे सार गोष्ट त्या ठिकाणी कळली पाहिजे बोलण्यातून नुसतंच पाल लावून काही फायदा आहे का नुसतं त्या ठिकाणी लांबण लावण्यात माझ्याने सार गोष्ट कळली पाहिजे सिद्धांत कळला पाहिजे या 5 अर्थी युक्त वाक्य वक्तये बोलावे सम्यक्य आता गुण 18 देख सांगत असे यानं युक्त त्या ठिकाणी वाक्याचं वचन पाहिजे की त्याचा सिद्धांत कळला पाहिजे अजूनही भरपूर वर सांगितलेला आहे आणि हे ज्याला जमलं तो वक्ता आता 18 गुण सांगितले पुन्हा उपेतार्थ अभिन्नार्थ वेगळा अपवृत्त विपरीत अलक्षंतरी न होत तरी संदिग्ध नो हे व्याकरण सगळे जड जोडाक्षर युक्त नाही उपराटा अर्थ नसे काही असत्य नव्हे चिपाही नवे धर्म विरुद्ध संस्कृतीशी मिळून जाय त्याची वक्तीय बोलणीय कामे क्रोधे लज्जे भये माने न बोलावे कसं बोलावं त्याची काही लक्षणं सांगितले संदिग्ध नसावं जड नसावं गोपाल कृष्ण भगवान की जय